डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन हे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, परवा पुण्यामध्ये भर दिवसा एका गुंडाचा गोळ्या घालून खून करण्यात आला। शरद मोहोळ असं त्याचं नाव। त्याच्याच टोळीतला आणि त्याचाच विश्वासू असणारा साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने त्याचा गोळ्या घालून खून केला। अशीच एक घटना तुम्ही मुळशी पॅटर्न नावाच्या मराठी चित्रपटामध्ये पाहिली असेल। मित्रांनो, या घटना नक्कीच धक्कादायक आहेत, पण या घटनांमधून सुद्धा आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे। हा खून कसा झाला, कोणी केला, यामागची कारणे याच्या खोलात मी आज जाणार नाही, पण यातून काय शिकायला हवं हेच आपण आजच्या आपल्या लय भारी व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। पण मित्रांनो, अजूनही तुम्ही आपलं लय भारी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच लय भारी व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। नमस्कार, मी विवेक मिटारे आणि तुम्ही पाहताय लय भारी। मित्रांनो, शरद मोहोळ हा गेल्या 15 वर्षापासून गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित होता। एका खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये असताना त्याने तिथेच असणाऱ्या इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या एका अतिरेक्याचा खून केला। मोहम्मद कातिल सिद्दीकी असं त्या अतिरेक्याचं नाव। आणि या घटनेनंतरच शरद मोहोळ चर्चेत आला। यानंतर जामीनवर बाहेर आल्यानंतर तो एक हिंदू डॉन म्हणून प्रसिद्ध झाला। सध्या तो एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजात वावरत असला तरी त्याचं गँग अजूनही अस्तित्वात आहे। काही दिवसापूर्वी त्याच्या टोळीत सामील झालेला साहिल उर्फ पप्पू पोळेकर याने शरद मोहोळ याच्याशी जवळीक वाढवली। ही जवळीक इतकी वाढवली की तो शरद मोहोळचा अत्यंत विश्वासू आणि जवळचा सहकारी झाला। 5 तारखेला कोथरूड मध्ये त्याच्या राहत्या घरापासून जवळच चालत जात असताना साहिल उर्फ पप्पू पोळेकर याने शरद मोहोळवर पाठीमागून गोळीबार केला। त्याच्या मानेत आणि छातीत गोळ्या लागल्या होत्या। त्याला उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं आणि उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला। मित्रांनो, काही दिवसापूर्वी फेसबुक स्क्रोल करत असताना मला त्यावर एक स्टोरी पाहायला मिळाली। ती स्टोरी अशी होती की एका व्यक्तीने एक साप पाळला होता। त्या सापाची आणि त्या व्यक्तीची अत्यंत घट्ट मैत्री झाली होती, पण अचानक त्या सापानं खाणं पिणं पूर्णपणे बंद केलं। त्या व्यक्तीला वाटलं की साप काही खात पित नाही, याचा अर्थ साप आजारी आहे, म्हणून त्याने त्या सापाला डॉक्टरांकडे नेलं। डॉक्टरांनी त्या सापाची तपासणी केली आणि त्या व्यक्तीला काही प्रश्न विचारले। डॉक्टरांनी त्या व्यक्तीला विचारलं की हा साप रात्री तुमच्या जवळ झोपतो का? तो व्यक्ती म्हणाला हो। डॉक्टरांनी दुसरा प्रश्न विचारला, तो झोपल्यानंतर आपलं शरीर ताणवण्याचा प्रयत्न करतो का? तो व्यक्ती म्हणाला हो। त्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा प्रश्न केला की तो साप शरीर ताणवत असताना तुमच्या शरीरा इतकं शरीर ताणवतो का? व्यक्ती म्हणाला हो हो हो, पण याच्या आजारपणाशी आणि याचा काय संबंध? त्यावर डॉक्टर म्हणाले की हा साप आजारी वगैरे काहीच नाही, फक्त तो तुम्हाला खाऊ इच्छितोय आणि त्यासाठी तो इतके दिवस उपाशी आहे आणि म्हणूनच तो तुमच्या शरीरा इतकं शरीर ताणवण्याचा प्रयत्न करतोय। हे ऐकून त्या व्यक्तीला मोठा धक्का बसला। श्रोतेहो, मित्र वाढवा, मित्र जपा, पण तुमच्या सोबतच राहून तुम्हाला संपवण्याचा विचार करणाऱ्या मित्रांना वेळीच ओळखा आणि त्यांच्यापासून सावध राहा। पुण्यातील ही घटना पूर्वनियोजित जरी असली तरी ह्या गोष्टी आपल्याला काहीतरी शिकवल्याशिवाय राहत नाहीत। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लय भारी व्हिडिओसाठी आपलं लय भारी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।